कर शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नियमित करदार शेतकरी बांधवांसाठी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा सरकारचं लक्ष वेधून घेतलं आहे. आणि त्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट जी आहे ती समोर आली आहे. आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या संदर्भात संपूर्ण आणि सविस्तर माहिती जी आहे ती पाहणार आहोत. पण त्या अगोदर एक छोटीशी आणि महत्त्वाची रिक्वेस्ट म्हणजे की जर चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब आताच्या आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेल आयकॉन दाबायला मात्र अजिबात विसरू नका. तर एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, कारण की जे आपल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आहेत माजी आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा सरकारचं लक्ष वेधून घेतलं आहे. आणि कर्जमाफीच्या बाबतीमध्ये मी बोललो आहे. आणि तुम्ही जो शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी देत आहात, म्हणजे की जे आपल्या रेग्युलर किंवा नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना, तर तो वाढवून द्यावा लागेल. आता जरी तो देता आला नाही तर तो दुसऱ्या टप्प्यामध्ये वाढवून द्यावा लागेल. आणि यासाठी वेळप्रसंगी आंदोलन करू असा इशारासुद्धा आज राज्य सरकारला त्यांनी दिला आहे. आणि मुंबईत म्हणजेच की बुधवारी दिनांक 29 एप्रिल रोजी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शेतकरी प्रश्नी त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे की जे काही आपले नियमित करदार शेतकरी आहेत त्यांना जो काही 50 रुपयांचा प्रोत्साहन अनुदान देण्यात येत आहे किंवा जो काही तो 50 रुपयांचा निधी आहे तो त्यामध्ये वाढ करून द्यावी लागणार आहे. आणि तो आता जरी नाही देता आला तर दुसऱ्या टप्प्यामध्ये तो शेतकऱ्यांना वाढवून द्यावा लागणार आहे. आणि तो दिला नाही तर त्यासाठी वेळप्रसंगी आंदोलन करू असा इशारा यावेळी त्यांनी आपल्या राज्य सरकारला दिला आहे. आणि पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी या प्रसंगी आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केली आहे. आणि आपल्या नियमित करदार शेतकरी बांधवांसाठी हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे, महत्त्वाची भूमिका आहे. आणि ही भूमिका कोणतरी घ्यायलाच पाहिजे होती आणि ती घेतली. एक अतिशय योग्य भूमिका आहे. याबद्दल आपलं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जी आपली योजना होती की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना असं आपल्या कर्जमाफी योजनेचं नाव असणार आहे. आणि या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 रोजी कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. आणि तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली होती. आणि त्याची कार्यवाहीसुद्धा आता सुरू आहे. परंतु या पार्श्वभूमीवर बोलताना आपले बच्चू कडू पुढे म्हणाले आहेत की हे जे काही पीक कर्जमाफी आहे तर ती पीक कर्जालाच माफी आहे, परंतु जे काही आपलं स्प्रिंकलर असेल, पॉली हाऊस असेल किंवा ट्रॅक्टरसाठी कर्ज घेतलेलं असेल तर त्यामध्ये किमान 1 ते 1.5 लाखांची कर्जमाफी करावी लागेल. हा आकडा फार मोठा आहे आणि यासाठी आपण केंद्रासोबत लढलं पाहिजे. आणि आमची ही लढाई हमी भावाचीच असणार आहे आणि ही लढाई ताकदीने लढणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आणि शेतकऱ्याला कर्ज काढायची वेळ यायची नसेल तर तसेच कर्जबाजारी होणे आणि त्यांच्या आत्महत्या थांबवायची असेल तर हमी भावाची लढाई लढली पाहिजे. आणि जर शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगाचा सन्मान करायचा असेल तर जरूर निर्णय घेतला पाहिजे. आणि या घटकांना न्याय देण्याचं काम आपण निश्चित एका ताकदीने करू असा निर्धार त्यांनी यावेळी केला आहे. आणि जे आपले नियमित करदार शेतकरी आहेत या करदार शेतकऱ्यांना जर न्याय नाही मिळाला, या सर्व मुद्द्यावर जर चर्चा नाही झाली तर प्रहरी किमान 1 लाख सभासद असणारी संघटना आहे. आणि दिव्यांग बांधव किमान 5 ते 10 लाख लोक आमच्यासोबत जोडलेले आहेत. आणि कार्यकर्त्याच्या प्रचंड कष्टातून निर्माण झालेली संघटना आहे. आणि या संघटनेच्या माध्यमातून आपल्या नियमित करदार शेतकऱ्यांना तर दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रोत्साहन अनुदान जर वाढवून देण्यात आलं नाही तर वेळप्रसंगी यासाठी आंदोलन करू असा इशारासुद्धा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. तर एक अत्यंत महत्त्वाची भूमिका त्यांनी घेतली आहे. याबद्दल आपलं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यासोबत चॅनलचं नवीन असाल ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉन दाबायला मात्र अजिबात विसरू नका. आणि आपल्या जास्तीत जास्त नियमित रेग्युलर कर्जदार शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.